नमस्कार मित्रांनो, उद्या जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषणाला बसतील, परंतु त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या गोटामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्याची हालचाल चालू आहे अशी माहिती मिळते। काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या काही भागाला, विशेष करून मराठवाडा विभागाला सरसकट आरक्षण मिळू शकतं अशी चर्चा आहे। जरांगे पाटील करोडो मराठा समाज घेऊन मुंबईमध्ये शिरतायत। आज ते शिंदे येऊन पुढे वाटचाल करतायत। अनेक मराठा समाजाचे बांधव आहेत जे ऑलरेडी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। म्हणजे कोर्टानं सांगितलं की 5,000चा आकडा जो आहे तो सोबत घ्यायचा, म्हणजे 5,000 मराठा बांधव सोबत घ्यायचे आणि उपोषणाला बसायचे। त्यावरती मराठा बांधवांनी आपल्या परीनं ऑप्शन किंवा सोल्युशन शोधलेलं आहे। काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर सांगितलं। म्हणजे मराठा बांधव सुद्धा कायदेशीर दृष्ट्या कसं आपण बसू शकतो हे बघतोय। म्हणजे मराठा बांधव सुद्धा आता पर्याय शोधतायत आणि उत्तर देत आहेत की कोर्टानं जरी परवानगी 5,000 लोकांची दिली असेल तर 5,000 लोक जरांगे पाटलासोबत बसतील, बाकीच्या आम्ही मुंबईच्या प्रांगणाच्या बाहेर बसू। मुंबईमध्ये मराठाला एंट्री नाही असं कुठं म्हटलेलं आहे? अशा पद्धतीने ते सगळा कार्यक्रम चाललाय। त्यामुळं आता हे पुढे काय होईल ते होईल, परंतु महाराष्ट्र सरकार आपल्या लेवलला असा निर्णय घेण्याच्या मूडमध्ये असं ऐकायला भेटतंय की निजामाचं जे गॅजेट आहे त्या गॅजेटच्या बेसवरती मराठवाडा विभागाला सरसगट जो काही मराठा समाज आहे तो कुणबीमध्ये टाकून द्यायचा, त्यांना ओबीसीतून आरक्षण भेटेल। आणि जरांगे पाटलाला विनंती करायची की हे आरक्षण आम्ही मराठवाडा विभागात देतोय, बाकीचेही तुमच्या काही मागणी आहेत त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये लवकरच मान्य करू, परंतु सध्याला महाराष्ट्र सरकारची आपण विनंती मान्य करावी अशा पद्धतीची काहीतरी विनंती होईल आणि कदाचित जरांगे पाटील ते मान्य करतील। तसं जरांगे पाटीलला पूर्ण महाराष्ट्रासाठी हे आरक्षण पाहिजे, परंतु फिलहाल एवढं जरी केलं तर कदाचित ते ऐकतील। ते शेवटी जरांगे पाटील काय म्हणतील, होकार देतील नाही देतील हा पुढला विषय, परंतु महाराष्ट्र सरकारच्या लेवलला अशा पद्धतीने काहीतरी घडामोडी घडतील असे संकेत दिसत आहेत। अगदी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी इतर गोष्टी मांडत असताना विशेष करून जे काही निजामाचं जे गॅजेट आहे हे विशेष महत्त्वाचं आहे असा त्याचा उल्लेख केला आहे। त्यामुळं सिरियसली काहीतरी यावरती मराठवाडा विभागासाठी निर्णय होऊ शकेल आणि मराठा समाजाला कुणबीमध्ये घेतलं जाईल अशी शक्यता नाकारता येत नाहीये। जो मुख्य मुद्दा जो आहे हैदराबाद गॅजेटरच्या संदर्भातला, तोच फक्त मला मुद्दा महत्त्वाचा दिसतोय मला, की ज्यांच्यामध्ये जो न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर प्रस्ताव आहे, पुन्हा मला वाटतं न्यायमूर्ती शिंदे साहेबांना मी आज विनंती करणार आहे आणि शक्य असेल तर त्यांना मी चर्चेला त्यांनासुद्धा यावं आमच्या समेत अशी विनंती करणार आहे।